मातेला प्रश्न विचारावा, माते काय झालं शुभा? ए शुभा, अरे माझ्या डोळ्यात त्या कोंढाणा माझ्या डोळ्यात दिसतो रे शुभा. हे शुभा, आपल्या ताब्यात येव ही माझी इच्छा, आपल्या स्वराज्यात येव ही माझी इच्छा आहे. कोण सांगते? माता मौल्यांनो, काय विचार होते त्या माता मौल्यांचे? असे विचार तुमच्या लेकरांना सांगा, तर तुमच्या जीवनाचा उद्धार आहे. त्याच वेळेस असा मावळा, त्याचं नाव होतं तानाजी मालुसरे दादा. अरे विचार त्या बाजी प्रभू देशपांड्यांना, विचार आठवा तो काळ, पानागडाचा काळ आठवा दादा. अरे शिवा काशीचं फक्त 24 वर्षामध्ये लग्न झालं होतं दादा. तशात तो फक्त म्हणायचा, राज हो राज, मरण्यासाठी फक्त मी जाईन राज. हो राज, तुम्हाला स्वराज्याची गरज आहे राज. राज, मरण्यासाठी मी जाईन राज. कोंढाणा घ्यायचा होता महाराज. त्याच वेळेस मात्र तानाजी मालुसरेचं लग्न ठरलं महाराज. तानाजी मालुसरेच्या मुलाचं लग्न ठरलं आणि शिवरायांना वाटलं तानाजी मालुसरेंना कसं पाठवू दादा. त्यावेळेस मात्र तानाजी मालुसरे शिवरायांसमोर नतमस्तक झाले आणि राजाला विचारतात, राज ओ राज, काय विचार करताय? काय नाही रे ताना. दादा मैत्री अशी होती ना दादा, परवा एक निघालं महाराज, एका कवीनं लिहिलं, एक तू मित्र कर आरशासारखा महाराज. प्रत्येक माणूस आपला मित्र कसं बनवा हे जरा शिकून घ्यायचं असेल तर माझे छत्रपती शिवरायांचे विचार आपल्या चरणात आणा महाराज. लेकरावर माया, दुसऱ्यांच्या परक्या लेकरावर माया कशी लावावी हे माझ्या राजमाताची जाऊ या मातेकडून शिका महाराज. प्रसंग आला होता त्यावेळेस राजाने सांगावं, तान्हा ए तान्हा, अरे रायबाचं लग्न आहे रे, कोंढाणा घेण्यासाठी मी जातो तान्हा. त्यावेळेस सांगावं तानाजी, हो राज, राज 1000 मावळे तुमच्यापाशी आहेत राज, मग तुम्ही काय जाताय? त्यावेळेस राजाच्या डोळ्यात पाणी आलं. तान्हा, अरे रायबाचं लग्न ठरलं रे तान्हा. त्यावेळेस मात्र दादा त्या तानाजी मालुसऱ्याचं काय विचार असतील? ए ओ राज, ओ राज, आधी लगीन कोंढाण्याचं मागून माझ्या रायबाचं. दादा अरे विचार सुद्धा केला नाही महाराज, घरच्यांचा विचार केला नाही, लेकरा बाळांचा. दादा फक्त मरायचं असेल या स्वराज्यासाठी मरायचं, या स्वराज्यासाठीच मरायचं, एवढी ताकद त्या छत्रपती शिवरायांनी त्या मावळ्याला दिली होती महाराज. 18 जाती घेऊन माझे स्वराज्य निर्माण करण्यासाठी, स्वराज्य स्थापन करण्यासाठी माझे राजे, प्रत्येक मावळा आपल्या स्वतःचं वर्चस्व गमवावं. कोंढाण्यात गेल्यानंतर लढाई चालू झाली महाराज. आणि त्याच वेळेस मात्र प्रसंग पुढचा सांगत नाही, फक्त तुम्हाला एवढं आठवण करून देणार दादा की मैत्री कशी असली पाहिजे आणि लेकरावर, दुसऱ्याच्या लेकरावर कसं जीव लावतात महाराज. मला हेच तुम्हाला या प्रत्येक मावळ्यातून तुम्हाला हेच सांगायचं आहे दादा. त्यावेळेस मात्र तानाजी मालुसरेचा मृत्यू झाला महाराज. तानाजी मालुसरेचा मृत्यू झाला ही बातमी फक्त तिथल्याच मावळ्यांना कळाली होती महाराज. त्याच वेळेस मात्र ही राजाला गोष्ट कळू नये असं प्रत्येकाला वाटलं दादा. गवताची टिटकी तिथून पेटल्यानंतर राजाला एवढंच वाटलं की कोंढाणा माझ्या हातात आला आहे दादा, कोंढाणा माझ्या हातात आला आहे, पण माझ्या तानाजीचा प्राण गेला आहे हे नाही वाटलं. ते कळल्याच्या नंतर जिजाऊ मातेनं गडाच्या बाहेर येऊन आरतीचं ताट घेऊ महाराज. दादा अरे एखाद्याचं कार्ड तुमच्या मताबावल्यानं तुमच्या दारात आलं ना, तुम्ही सहज म्हणता अरे इथं कशाला आलाय रे. त्याच वेळेस मात्र महाराज जिजाऊ मात्यानं स्वतःच्या लेकरासारखं तानाजीची आरती करण्यासाठी महाराज बाहेर आले. आल्याच्या नंतर छत्रपती शिवाजी राजे सुद्धा तिथं उभे होते आणि तानाजी मालुसरे पालखीत होते महाराज. कुठं पालखीत होते महाराज. पालखीत बघितल्यानंतर आज जिजाऊ मातेला वाटलं माझा ताना आला आहे. हे ऐकता जिजाऊ मातेनं हाक मारावं, ए ताना. दादा
आईचं अंतकरण एवढं चांगलं असतं ना दादा, माऊली ज्ञानोबा यांनी सांगावं, किंबहुना धनुर्धरा, जो मातेचा उदार तो मातेचा सोयरा कीर्तुलापा दादा. जिजाऊ मातेनं घराच्या बाहेर आल्यानंतर फक्त तानाजीला हाक मारली, ए ताना, अरे तुझी आई तुझ्यासाठी आरती घेऊन उभा आहे रे ताना. तानाचा आवाज नाही आला. वाटला असेल माझ्या तानाला आवाज नाही गेला दादा. पालखी पुढं पुढे आल्यानंतर तानाजीला बाहेर काढलं. माझ्या शिवाजी राजांनी किलकिली अशी मारली दादा. स्वतःचे बायको मेल्यानंतर रडले नसतील तेवढं त्या मित्रासाठी रडावं, त्या मावळ्यासाठी रडावं दादा. का तर प्रत्येक मावळ्याला वाटावं, प्रत्येक मावळ्याला फक्त स्वराज्यासाठीच मरावं दादा, स्वराज्यासाठीच मरावं. म्हणून सांगतो दादा, आयुष्यात काही नाही केलं तरी चालेल, फक्त आपल्या आई वडिलांची सेवा करा, ह्या स्वराज्यासाठी कुठंतरी दानधर्म करा दादा. दुसरं काही करू नका रे, झालं तुमचं जीवन सफल. मी म्हणत नाही फक्त कीर्तनच ऐका, तुम्ही आई वडिलांची जेव्हा सेवा केली ना तरी तुमचं भाग्य आहे. तुम्हाला जमत नसेल टाळ वाजवायला तर कुठंतरी अन्नदान द्या दादा. दुसरं काही नका, याच्यासारखं पुण्य कुठंच नाही दादा. म्हणून ते जीवनात येऊन केलं पाहिजे महाराज, दुसरं काहीच नाही. म्हणून मला हेच सांगायचं होतं, का जे राजांनी एवढे मावळे गमावले ते तुमच्या आचरणात आले पाहिजे. संतांचं चरित्र तुमच्या आचरणात आलं पाहिजे, मावळ्यांचं चरित्र तुमच्या आचरणात आलं पाहिजे. म्हणून प्रत्येक कीर्तनात मी 10 मिनिटं तरी महाराज कीर्तन